हाय. हम्म. चेअर लटकलंय. काय रे, काय झालं? गप्प बस ना यार. मला कळू तरी ते काय झालंय. सांग तू. तुला सांगून काय होणार आहे? काही बदलणार थोडीच आहे. डोक्यातला गोंधळ तरी शांत होईल. इथं सांगून तर बघ. तुला तर माहितीच आहे ना, मी एक यूट्यूबवर गेमिंग चॅनल सुरू केलंय. हो, माहिती आहे मला. मी काहीतरी नवं करू पाहतो ना, तेव्हा काही काळानंतर मला वाटतं की माझा निर्णय चुकला तर नाही ना. मी जे करतोय ते बरोबर तर आहे ना. मला कळत नाहीये हे सुरू ठेवू की बंद करू. अरे पण का? तू गेम्स खूप चांगला खेळतोस. कुठली गेम कुठल्या पद्धतीने खेळायची हे तुला बरोबर माहिती आहे. तू कुठलीही गेम खूप ब्रिलियंटली खेळतोस. नवीन गेम तू खूप चांगल्या पद्धतीने खेळतोस. अचानक असा विचार का आला? कॉलेजमधले मित्र खूप ट्रोल करतात रे. खूप चिडवतात. म्हणजे विषय कुठलाही असू दे, तो फिरून फिरून कोण येणार? माझ्यावरच. कुठलाही विषय असू दे, नेहमी मला चिडवतात. ग्रुप्स बनवून नेहमी वाईट साईड बोलत असतात. अरे मग दुर्लक्ष कर ना. तुला काय वाटतं, मी ते केलं नसेल का? अरे करून करून किती दुर्लक्ष करणार मी. मी पण माणूसच आहे ना. मी काहीतरी नवीन करू पाहतोय, पण ते नेहमीच असं का करतात? खूप वाईट वाटतं यार, जेव्हा आपलेच मित्र आपल्याला असे वागवतात. तुला एक गोष्ट सांगू, तुझा मूड खूप फ्रेश होईल. म्हणजे लहानपणी मला खूप एकटं एकटं वाटलं ना, तेव्हा मी आईकडे जायचो आणि तिला सांगायचो, मला एक गोष्ट सांग. तेव्हा मला खूप भारी वाटायचं. सांगू? सांग. तर ऐक. एका नगरीच्या राजाने त्याच्या राज्यात एक पैज ठेवली होती. त्याच्या महालात जो एक मोठा भला मोठा खांब होता, त्याच्यावर जो कोणी पहिला चढेल तेव्हा त्याला 100 सोन्याची मुद्रा देण्यात येते. मग पुढे काय झालं? सगळ्यांनी एक एक करून प्रयत्न केला, पण पैज कोणीच जिंकलं नाही. असं का? कारण काय? जो कोणी खांबावर चढण्याचा प्रयत्न करायचा, तेव्हा आजूबाजूचे लोक त्याला घाबरवायचे की हा पडेल, ह्याला जमणारच नाही, वरतून खाली पडल्यावर ह्याचं डोकंच फुटेल, हातच तुटेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी बोलायचे. त्यामुळे एकही व्यक्ती ती पैज पूर्ण करू शकली नाही. तेव्हा राजाच्या मनात विचार आला की पैज पूर्ण होईल की नाही, यात कोणी जिंकलं का नाही. तेव्हाच राजाच्या मंत्र्याने त्याला एक युक्ती सुचवली. मंत्री म्हणाला, महाराज, आपल्या राज्याच्या जवळपास एक साधू राहतात. कदाचित ते हे कोडं सोडवू शकतील. तेव्हा राजाने सैनिकांना त्वरित आदेश देऊन त्यांना बोलावून घेतले. त्या साधूने पहिल्याच प्रयत्नात ती पैज जिंकली. तेव्हा महाराज म्हणाले, साधू महाराज, तुम्ही हे पहिल्याच प्रयत्नात कसं केलं, आम्हालाही सांगा. तेव्हा साधू म्हणाला की महाराज, ही पैज पूर्ण करत असताना माझं लक्ष फक्त त्या खांबाच्या टोकावर होतं आणि ही पैज पूर्ण करत असताना मी स्वतःला बहिरा समजत होतो. त्यामुळे आजूबाजूचे लोक जे बोलत होते त्याचा कुठलाच प्रभाव माझ्यावर झाला नाही आणि त्यामुळेच मी ही पैज पूर्ण करू शकलो. पण महाराज, मला या बक्षिसाचा काही मोह नाही. तुम्ही ही सगळे पैसे गुरुकुलासाठी वापरा. राज्यात जास्तीत जास्त गुरुकुल बनवा आणि मुलांना प्रगत करा. आत्ता मला समजले की मला काय करायचे. आता मी फक्त आणि फक्त माझ्या मनाचंच ऐकणार. गुड. लेट्स बिगिन.